नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, शाळांमधील अध्यापनासोबतच विविध शासकीय योजना, उपक्रम, अहवाल आणि माहिती संकलनासाठी शिक्षकांना स्वतःच्या खाजगी मोबाईलचा वापर करण्यास भाग पाडले जात असून त्याचा अध्यापन प्रक्रियेवरती गंभीर परिणाम होत असल्यामुळे शिक्षकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सतत येणाऱ्या ऑनलाईन संदेशांमुळे मोबाईल हँग होणं, वैयक्तिक डेटा खर्च होणं आणि मानसिक ताण वाढणं अशी स्थिती निर्माण झाल्याचं शिक्षक संघटनांचं म्हणणं आहे. या पार्श्वभूमीवरती शिक्षकांनी शाळेच्या वेळेमध्ये व्हॉट्सॲप ऑनलाईन माध्यमांचा वापर करू नये असं आवाहन महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण समितीचे राज्याध्यक्ष विजय कोंबरे यांनी केले. शालेय शिक्षण विभागाकडनं गेल्या काही वर्षांमध्ये या ना त्या कारणानं सतत माहिती भरण्याच्या जाचामुळे प्रत्यक्ष अध्यापन मात्र बाजूला पडते. यानंतर निकाल जाहीर झाला की गुणवत्ता संवर्धनाच्या नावाखाली शेवटी शिक्षकांनाच जबाबदार धरलं जात असल्याची खंत व्यक्त केली जाते. शाळांमध्ये मोबाईलवरती काम करताना विद्यार्थी आणि पालकांमध्ये गैरसमज निर्माण होत असून शिक्षक शिकवत नसून मोबाईलवरती व्यस्त असल्याचा चुकीचा संदेश जात असल्याचंही यावेळी नमूद करण्यात आलं. यामुळे शिक्षकांची सामाजिक आणि व्यावसायिक प्रतिमा मलिन होत असल्याचंही स्पष्ट होते. बहुतेक माहिती ही मागणी व्हॉट्सॲप ग्रुपद्वारेच होत असल्यानं पर्यवेक्षकीय यंत्रणेनं स्वतःच्या सोयीसाठी तयार केलेल्या अनधिकृत ग्रुपमधून शिक्षकांनी बाहेर पडावं आणि कोणत्याही दबावाखाली पुन्हा सहभागी होऊ नये असंही आवाहन करण्यात आले. यापूर्वी अनेक शिक्षकांनी असं धाडस दाखवलं असता त्यांच्यावर कुठलीही शिस्तभंगाची कारवाई झालेली नाही हे वास्तव असल्याचंही त्यांनी अधोरेखित केलं. शाळेच्या वेळेत इंटरनेट बंद ठेवणं, व्हॉट्सॲपवरील रीड पर्याय बंद करणं आणि अध्यापनाच्या वेळेत ऑनलाईन कामास स्पष्ट नकार देणं हे उपाय केल्यास या जाचातून सुटका होऊ शकते असं मत व्यक्त करण्यात आले. अत्यावश्यक परिस्थितीमध्ये दूरध्वनीद्वारे संपर्क शक्य असल्यानं इंटरनेट सतत सुरू ठेवण्याची गरज नसल्याचंही सांगण्यात आलं. शाळेची वेळ संपल्यानंतर कुठलेही प्रशासनिक संदेश पाठवले जाऊ नयेत असा राईट टू डिस्कनेक्ट वापरणं ही काळाची गरज बनल्याचंही ते सांगतात. साहेब काय म्हणतील या भीतीपलीकडे जाऊन शिक्षकांनी एकत्रितपणे ठाम भूमिका घ्यावी असं आवाहन राज्यातील शिक्षकांना शिक्षक समितीने केलं आहे. तर मग मित्रांनो, आता शालेय वेळेमध्ये व्हॉट्सॲप वापरू नये असंही त्यांचं म्हणणं आहे. आता हे कितपत शक्य होतं हे पाहणं फार गरजेचं आहे. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.